नमस्कार मित्रांनो, मी आज पेपर वाचत होतो आणि गेले 2 दिवस पेपरमध्ये आपल्या कांद्याबाबतच्या न्यूज जास्त होत्या. म्हणजे कांद्याचा दर उतरला, त्याला काही दर नाही, शेतकरी कांदा पिकवत आहेत, त्याला चांगला दर नाही म्हणून काही जण त्याची राख करत आहेत, ट्रॅक्टर चालवत आहेत शेतामधून, तर काही जण तर म्हणजे अक्षरशः रडत आहेत. तर असं का होतं आहे की कांदा कापणाऱ्याच्या डोळ्यात जेवढं पाणी येत नाही तेवढं पाणी पिकवणाऱ्याच्या डोळ्यात येते. फक्त कांद्यापुरतं मला नाही तर सगळ्या शेतमालाबाबत घडतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिवारात केळी फळं कमी रुपयात किलो भावात खरेदी केली जातात. बाजारात तो भाव बघण्याला भिडलेला असतो. व्यापारी नगावर निजनावर आपल्या मर्जीने भाव ठरवतो. विकणाऱ्याच्या शेतकरी भाव ठरवत नाही, ग्राहक दर मागत नाही, मध्येच त्या मालाचा दर ठरला जातो. शेतकरी मात्र उन्हात पावसात राबून येईल त्या दरावर समाधान मानतो. वाहतुकीचा खर्च परवडत नाही म्हणून रानावरून त्यांच्यावर ट्रॅक्टर फिरवतो. माझं असं म्हणणं नाही की व्यापाऱ्यांना काही मिळायला नको. माझं असं म्हणणं आहे की जेवढा व्यापाऱ्यांचा मोबदला होतो तेवढाच शेतकऱ्यांचा देखील व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी जेवढी मेहनत आपले पैसे त्यामध्ये गुंतवले आहेत तेवढे तर त्याला मिळायलाच हवेत आणि एक हमी भाव त्यामध्ये ठरवायला पाहिजे, जेणेकरून आज 50 पैशाचा भाव उद्या 50 रुपये झाला तर त्याला त्याचा पश्चाताप व्हायला नको. धन्यवाद.